फाट्यावरील गोळीबार प्रकरणी 19 जणांवर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 6 संशयितांना अटक। शिरपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गद्दडदेव परिसरात रामपूर फाट्यावर वन जमिनीवर कब्जा करण्यावरून 2 गटात गोळीबार झाल्याप्रकरणी दोन्ही टोळ्यांच्या म्होरक्यांसह 19 जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यात घटनेनंतर 6 संशयितांना अटक करण्यात आली। बुधवारी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे। शिरपूर तालुक्यातील गद्दडदेव परिसरात राण्या मेहा पावरा आणि जयसिंग उर्फ जाड्या जमाल पावरा या दोघांच्या आदिवासी भागात वन विभागाच्या हद्दीतील वन जमिनीवर अतिक्रमण करून मध्य प्रदेशातील गरीब लोकांना भाडे तत्वावर देण्याच्या कामात टोळ्या कार्यरत आहेत। त्यांच्यावर याआधी तालुका पोलीस ठाण्यात 10 पेक्षा जास्त गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत। दरम्यान 1 ऑक्टोबर 2024 रोजी वन जमिनीवर कब्जा करण्यासाठी रामपूर फाटा परिसरात दोन्ही टोळ्या घातक शस्त्र, लाठ्या काठ्या आणि ठासणीच्या बंदुका घेऊन समोरासमोर आले होते। त्यातून तुफान हाणामारी झाली। या हाणामारीत धरमसिंग शंकर पावरा, राजल्या मुरल्या पावरा राहणार अंबाटोक व महेंद्रसिंग रंदे राहणार मध्य प्रदेश असे 3 जण जखमी झाले। या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास PSI मनोज कचरे हे करीत आहे। या घटनेनंतर 6 जणांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।